शेळगाव जिल्हा परिषदेसाठी रासपकडून शेख गोरीबी शेख आमीनसाब मैदानात। सोनपेठ तालुक्यातील शेळगाव जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून शेळगाव गटातून राष्ट्रीय समाज पक्षाचे रासप अधिकृत उमेदवार म्हणून शेख गोरीबी शेख आमीनसाब सामाजिक कार्यकर्ते इर्शाद कुरेशी यांच्या आईनं आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांच्या एंट्रीमुळे शेळगावमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। या निवडणुकीमध्ये शेळगाव गोरीबी यांचा हा सामना तगड्या प्रतिस्पर्ध्यांशी होणार आहे। त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, भाजप, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना शिंदे गट यांच्यासारख्या मोठ्या पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत। प्रस्थापित पक्षांच्या या चक्रव्यूहात रासपचा हा नवा चेहरा किती मतं घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। अर्ज भरल्यानंतर शेख गोरीबी यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला असून ही लढत आता खऱ्या अर्थानं रंगतदार झाली आहे। सोनपेठवरून आमचे प्रतिनिधी आशिष दयानंद मुंडे। आज तुमचा फॉर्म स्टँड बी झालेला आहे, नेमकं तुम्ही ही उमेदवारी कशामुळे टाकलेली आणि काय विकासाचे मुद्दे? आम्ही शेळगाव जिल्हा परिषद मध्ये ह्याच्यामुळे उमेदवारी टाकली की 4 वर्षांना एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री झाले त्यावेळेस प्रवेश केला, एकनिष्ठ होतो, परंतु अचानकपणे आमची उमेदवारी कापण्यात आली। त्याच्यामुळे आम्ही रासपचे तिकीट घेतलं, कारण की ओबीसी आणि मुस्लिम समाज एक 7-8 हजार मतं तिथं असल्यामुळं रासपचे महादेवजी जानकर, हाके साहेब, ताटे साहेब, नेमाने साहेब पूर्ण ग्रुपनं आम्हाला बोलविलं आणि बोलून म्हणले की बाबा तुम्ही रासपची उमेदवारी घ्या आणि आपले ओबीसी पॅटर्न हे चालू द्या आणि विकासाच्या मुद्द्यामध्ये रासप अगर विजय झाली आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून रोड असेल कामे असे करूत। आम्ही महादेवजी जानकर आपल्या प्रचार सभेसाठी इथे येणार आहेत का, काय यावर काय? महादेवजी जानकर साहेब प्रचाराला 2 ते 3 दिवस शेळगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये थांबणार आहेत आणि प्रत्येक गावामध्ये भेटीगाठी सभा हे नियोजन आम्ही लावणार आहेत। कोणते विकासाचे मुद्दे घेऊन आपण समोर जाणार आहेत? आज एक मुस्लिम कॅन्डिडेट म्हणून आपण आपल्याकडे बघितले जात आहे, मुस्लिम समाज आपल्या पाठीमागे खंबीरपणे राहणार आहे का, याबद्दल काय मत? जिल्हा परिषद शेळगाव सर्कलमध्ये पूर्ण तालुक्यामध्ये मुस्लिम समाजाने उमेदवारी मागितलेली नव्हती, पण मी जिल्हा परिषदमध्ये रासपकडून उमेदवारी घेतली तर मुस्लिम समाजाच्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये एक 2800 मते आहेत। धनगर, हाटकर, ओबीसी मिळून एक 5 ते 7 हजार मते आहेत आणि जानकर साहेबाचे विचार, लोकांचे शैक्षणिक कामाचे जे बी काही प्रश्न प्रलंबित असन जिल्हा परिषदच्या माध्यमातून रोड, जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे बी रोड असत, पांदन रस्ते असत, प्रत्येक आम्ही काम करायचे आश्वासन करूत लोकांना आणि मते घेऊत। काय मतदारांना आपण आवाहन करणार? मतदाराला एकच सांगूत की रासप हा मोठा पक्ष आहे आणि महादेवजी जानकर हे ओबीसीचे देशाचे मोठे नेते आहेत। त्या हिशोबाने ओबीसी मत यांनी रासपला मतदान करायला पाहिजे आणि विजय करायला पाहिजे। त्या माध्यमातून आमचे महादेवजी जानकर साहेब जिल्ह्यामधून, देशामध्ये, राज्यामध्ये बाजू मांडते।